नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी संचलित कृषी महोत्सवामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, डोंगरे वसतिगृहावरती कृषी महोत्सव भरवण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी कंपन्या यांचे स्टॉल्स, काही शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत, विविध पिकांचे असतील किंवा काही खतांच्या बियाणांच्या कंपन्या आहेत, त्यांचे स्टॉल्स इथं लागलेले आहे. दरवर्षीप्रमाणेच कृषी महोत्सवाला यावर्षीसुद्धा तुफान अशी गर्दी झाली. अनेक लोक शेतीची जी काही अवजारं असतील किंवा वेगवेगळे स्टॉल्स असतील, समजा आता अजित सीड्स वगैरे तुम्ही बघतायत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे स्टॉल लोक बघतात. वेगवेगळे कीटकनाशके असतील किंवा गाड्या असतील, ट्रॅक्टर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉडक्ट बनवलेले आयुर्वेदिक प्रॉडक्ट वगैरे ते सुद्धा बघताना लोक दिसतील तुम्हाला. घाण्याचं तेल वगैरे. मंडळी, दरवर्षीप्रमाणे जसे कृषी महोत्सव नुसतं काही कृषीचे स्टॉल नसतात, तर इतरही अनेक स्टॉल या प्रदर्शनामध्ये आहे कृषी महोत्सवामध्ये. आणि लोक सर्वच स्टॉलवरती येतं बघताय. तर तुम्ही बघत असाल अवजार, सानप नर्सरी वगैरे तुम्हाला दिसते समोर. त्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर वेगवेगळ्या म्हणजे झाडांच्या नर्सऱ्या जर बघितल्या, नर्सऱ्यांचे स्टॉल दिसतात. आता ही गुजरातची कंपनी आहेत, ते केशर आंबा वगैरे, श्रीहरी नर्सरी वगैरे. तुम्ही सगळं निर्मल सीड्सची बियाणं त्या स्टॉलवर लोक बघतायत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सीड कंपन्यासुद्धा सहभागी झालेल्या आहेत. काही कीटकनाशकं आहेत, कीडनाशकं वगैरे, त्यांच्या पण कंपन्यांचे स्टॉल इथं लागले. शिवकृपा ट्रेडर्स वगैरे तुम्ही बघताय तिथं सगळे. आणि लोकही प्रत्येक स्टॉलवर जात आहेत, माहिती करून घेत आहेत मित्रांनो. आणि या तुम्हाला मी जसं सांगितलं की असं बघा, आता ग्रीन प्लस केमिकल्स वगैरे, केमिकल काही कंपन्या आहेत औषधं. आता अलीकडे लोक सेंद्रिय शेतीच्या मागं लागलेले आहे. त्यानुसार त्या प्रकारची खतं वगैरे असे पण स्टॉलवर आता लोक गर्दी करताना तुम्हाला दिसत आहेत वगैरे. केमिकलच्या कंपन्या आता कमी झालेल्या आहे आणि त्याच कंपन्यांनी आता नवीन प्रकारे म्हणजे आयुर्वेदिकसुद्धा औषधं बनवण्याचं, म्हणजे सेंद्रिय औषधं बनवण्याचे, खतं बनवण्याचे त्यांनी तयारी केलेलं आहे आणि ते दाखवत आहेत प्रदर्शनामध्ये आणि लोक बघत आहेत. काही भाजीपाल्याची वगैरे जी रोपं आहेत, नर्सऱ्यांचे वगैरे, बेदाना वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जसं तुम्हाला अवजारं वगैरे, जसं म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं की निर्मल सीड्स वगैरे, किसान शेतकऱ्यांना जी काही उपयुक्त अशी गोष्टी असतात त्या सगळ्यांचे स्टॉल्स इथं लावलेले आहे. तुम्हाला सांगितलं जी श्रीहरी नर्सरी, आंब्याची नर्सरी फार मोठी आहे. आणि सर्व प्रकारची जी रोपं आहेत ती आता नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी येथे तुम्हाला मिळतात. ही शेरावाली नर्सरी, सर्व प्रकारची रोपं, फार फुलझाडं तर आहेत पण रोपं सगळं भाजीपाल्याची वगैरे ते सगळं इथं तुम्हाला बघायला मिळतील. आणि लोक ते सगळं बघतायत. वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकांचं स्टॉल पण तुम्हाला दिसतो आहे मित्रांनो. गोदावरी पब्लिकेशनचा वगैरे सर्व प्रकारची पुस्तकं तिथं ठेवण्यात आलेली आहे. आणि लोकही बघतायत वगैरे. बावस्कर टेक्नॉलॉजीचा स्टॉल आहे, त्यांची औषधं वगैरे मोठ्या प्रमाणात त्यांनी तयार केलेले काही शेतकऱ्यांच्या अनुभवाचं पुस्तक पण आहे. आणि त्या पद्धतीने लोक बघतायत आणि गर्दी पण करतायत, जाणून घेत आहेत वगैरे. काही लोक खरेदी पण करतायत. आता हे सगळे कृषीचे स्टॉल आहेत मंडळी. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला सांगतो, दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा लोकांनी चांगल्या प्रकारची हजेरी लावलेली आहे. आणि रोपं जे आहेत लोक घेत आहेत, वेगवेगळ्या नर्सऱ्यांची जी रोपं आहेत ते लोक खरेदी पण करतायत. काही याच्यामध्ये हे मोटरचं वगैरे टेक्निकल जे आहे, पंप वगैरे सोलरचे वगैरे, त्याचे पण स्टॉल्स आहेत. महिलांचे काही स्टॉल्स लावले, बचत गटांचे सुद्धा स्टॉल्स आहेत वगैरे. वेगवेगळ्या भाजीपाला वगैरे त्यांचे स्टॉल आहे. आता हळदीचं तुम्ही बघा, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं शेतकऱ्यांनी लावलेले, मधमाशी पालन वगैरे, किंवा आपण जे म्हणतो गिरण्या वगैरे. आता शेंगा फोडणी यंत्र तुम्ही बघत असाल, मधमाशीचं बघा बनवलेलं मध वगैरे, हे सगळे लोकांना डायरेक्ट कंपनीने स्टॉल लावले. लोकांना खरेदी पण करता येते, माहितीपत्रकंसुद्धा या कंपन्या देत आहेत वगैरे. आणि मग खरं म्हणजे कृषी महोत्सवाचा हाच हेतू असतो की लोकांना जास्तीत जास्त ज्ञान मिळालं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे आणि खरेदी पण करता आली पाहिजे. त्यानुसार अनेक लोकांनी स्वतःचे प्रॉडक्टसुद्धा इथं विक्रीला ठेवलेले आहेत आणि ते विक्री पण करता येते. त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी आहेत. आणि सुदर्शन बघितलं तर सोलर कंपनी आहेत आणि त्याच्यामुळे दृष्टिकोनातून वेगवेगळ्या, आता के वाघचं बघितलं इंजिनिअरिंगचे लोकांनी ते नवीन संशोधन, त्यांचे पण काही ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स विद्यार्थ्यांनी काही हे पॅकेजिंगचं जर तुम्ही बघत असाल वगैरे, ऋतुजा ग्राफिक्स वगैरे याचे पण स्टॉल्स आहेत. म्हणजे शेतीला एक पॅकेजिंग वगैरे अशा प्रकारची सुद्धा गरज असते. तुम्ही बघितलं असाल काश्मीरी केशरसुद्धा आता इथे बाबा महाराष्ट्रामध्ये नंदुरबार येथील एका तरुणाने, युवकाने
काश्मीरी केशरची लागवड केलेली आहे आणि ती केशर इथं विक्रीला थेट उपलब्ध आहे. लोक गर्दी करत आहेत. त्यानंतर तुम्ही बघत असाल आमची माती आमची माणसाचा स्टॉल. सगळ्या प्रकारचे विशेषांक आहेत आमची माती आमची माणसाच्या स्टॉलवर. पुस्तकं आहेत सर्व प्रकारची. तुम्ही बघितलं फार जोडधंदे असेल, मशरूम असेल, प्रक्रिया उद्योग असेल, औषधी वनस्पती, सगळं फळं झाडं सगळे पुस्तकं. हे कॅलेंडर आहे आमची माती आमची. दरवर्षी दिनदर्शिका लोकांची मागणी असते आणि आपण मोफत दरवर्षी ती वाटलो दर कार्यक्रमामधून 27 डिसेंबरला डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्ताने. आणि तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे हे प्रदर्शन आहे आणि लोक त्याचा घेताय, खरेदी करताय, बघतायत, माहिती पण घेत आहेत मित्रांनो. आणि ह्या प्रदर्शनामध्ये आमची माती आमची माणसाचं स्टॉल्स आहे.